स्टार्ट. नमस्कार, माझे नाव अर्पिता भाऊराव पवार. मी इयत्ता 9वी ब मध्ये शिकणारी विद्यार्थिनी आहे. मी आज तुम्हाला आपले जीवन कसे जगावे याबद्दल थोडक्यात सांगणार आहे. म्हणजेच कसे वागावे, कसे चालावे, कसे बोलावे, कृती कशी करावी, अनुकरण कसे करावे, भावनांचा आदर कसा करावा आणि सन्मान कसे करावा, हे लेखिका सौ कल्पना चांदमलजी बंब यांनी एका पुस्तकात थोडक्यात सांगितले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे शब्दांशी जोडले नाते. आपण जे पुस्तक वाचतो ते पुस्तक जर आपण मन लावून वाचले तर त्यातून आपल्याला करुणा, आनंद, कष्ट, यश, प्रेम अशा अनेक गोष्टी मिळतात. सगळ्यात आधी मी तुम्हाला या पुस्तकाच्या लेखिका म्हणजेच सौ कल्पना चांदमलजी बंब यांच्या आयुष्याबद्दल थोडक्यात सांगते. त्यांनी SSC शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना स्वानंद संस्थेचे कर्तृत्ववान महिला पुरस्कार मिळालेले आहेत. अशा अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. चला तर मग त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते. श्री गणेशाय नमः. चला तर मग सुरुवात करूया. शब्दांतूनच मने होती घायाळ, शब्दांतूनच मनास मिळे बळ, शब्दांतूनच मने होती घायाळ, शब्दांतूनच मनास मिळे बळ, शब्दा वाचून सर्व काही निष्फळ, शब्दांनीच सुंदर जीवन होईयावं, शब्दांनीच सुंदर जीवन होईयावं. शब्द तरी म्हणजे काय याची एक व्याख्या आहे. आपण जे बोलतो, आपण जे उच्चारतो ते म्हणजेच शब्द होय. पण आपण सकारात्मक विचार करून बोलले पाहिजे. पण आपल्यात क्रोध बसला आहे. त्या क्रोधामुळे आपण रागाच्या भरात पुढच्या लोकांना काही पण बोलतो. मग नंतर ना आपल्याला त्याचा पश्चाताप होतो. लागलेली जखम भरली जाते, पण बोललेले घाव मनावर व हृदयावर बोलले जातात. म्हणूनच म्हणतात ना, बोलताना 100 वेळेस तर विचार करून बोलावे. आता मी तुम्हाला थोडक्यात स्त्रीचे महत्त्व सांगते. संख्या वाढवा मुलींची, घरात बहार येईल सुखाची, संख्या वाढवा मुलींची, घरात बहार येईल सुखाची, ती जीव दोन्ही कुळांची, तिच्यामुळे ओळख होईल नात्यांची, तिच्यामुळे ओळख होईल नात्यांची. या कलियुगात स्त्रीचे अस्तित्व अतिशय महत्त्वाचे आहे. ही गोष्ट 100% खरी आहे. स्त्री आपल्या स्वतःकडे लक्ष न देता तिच्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी ती झटत असते. ज्या घरात स्त्रीचे पाऊल पडले त्या घरात ते घर म्हणून संबोधले जाते. आणि ज्या घरात स्त्रीचे पाऊल नाही पडले त्या घरात सुख नसते, शांती नसते, लक्ष्मीची कृपा नसते. जर आपल्याला स्त्रियांना सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्याला स्त्री भ्रूण हत्या करणार नाही अशी एक प्रतिज्ञाच घ्यावी लागेल. झाले गेले विसरून जा, पुढे पुढे चालत राहा, झाले गेले